अंदमानात आज आगमन झालेलं आहे। अंदमान निकोबार, मालदीव आणि कोमोरीन या भागात मान्सूनचं आगमन झालेलं आहे। हवामान विभागानं याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे। 31 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, तर महाराष्ट्रात मान्सून 11 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यावर्षी मान्सूनचा पाऊस जवळपास 106% होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। निश्चित अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे। काय अधिकची माहिती हवामान विभागानं दिली आहे? नक्कीच हवामान विभागाकडून जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार मान्सून जो आहे तो आता अंदमानामध्ये दाखल झालेला आहे। अंदमान निकोबार जे बेट आहे त्याच्या दक्षिण भागामध्ये हा मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि पश्चिम बंगालचा उपसागर जो आहे त्याच्या दक्षिण भागामध्ये देखील मान्सूनने जे आहे ते एंट्री केलेली आहे। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला तो साधारणपणे 22 मेचा होता। 22 मे या दिवशी मान्सून जो आहे तो अंदमानाच्या साऊथ भागामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता। मात्र आनंदाची बाब ही आहे की तो जवळपास 1-2 दिवस अगोदरच तो दाखल झालेला आहे। त्यामुळे पुढचा मान्सूनचा प्रवास जो आहे तो ठरलेल्या वेळेच्या अगोदर होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे भारताची जी मुख्य भूमी आहे म्हणजे जिथून भारतामध्ये मान्सून जो आहे तो एंटर करतो म्हणजे केरळ राज्य, तिथं 1 जूनला नक्कीच आनंदाची बाब म्हणायची। आता प्रतीक्षा असेल राज्यात कधी दाखल होणार याची। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।